स्वामी समर्थांच्या अद्भुत लीलेची आणि त्यांच्या कृपाछत्राची ही एक सत्य घटना आहे जी माझ्याच आयुष्यात घडली. स्वामी कशा प्रकारे आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येतात याचा जिवंत अनुभव मी त्या रात्री घेतला. माझे पती पेशाने डॉक्टर असल्यामुळे त्यांची बदली एका अतिशय दुर्गम डोंगराळ भागातील सरकारी रुग्णालयात झाली होती. तिथले वातावरण अगदी शांत पण तितकेच भीतीदायक होते. आम्हाला राहण्यासाठी जो सरकारी बंगला मिळाला होता तो गावापासून बराच लांब आणि एका निर्जन ठिकाणी होता. आजूबाजूला घनदाट झाडी आणि रात्रीच्या वेळी भयान शांतता असायची. त्या रात्री अचानक रुग्णालयातून निरोप आला की एका रुग्णाची प्रकृती अतिशय गंभीर आहे आणि त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांची तातडीने गरज आहे. माझ्या पतींना ताबडतोब निघावे लागले. जाताना ते मला म्हणाले, "मला यायला पहाट होईल. तू दार नीट लावून घे आणि काळजी कर नकोस." मी घरात एकटीच होते. बाहेर काळोख दाटून आला होता आणि वाऱ्याचा सुसाट आवाज सुटला होता. मी स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावला, त्यांना नमस्कार केला आणि खोलीत येऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागले. मध्यरात्रीची ती भयानक घटना मध्यरात्र उलटून गेली असेल. अचानक मला घराच्या पाठीमागच्या खिडकीजवळ काहीतरी आवाज आला. मी दचकून जागी झाले. कानोसा घेतला तर नक्कीच कोणीतरी खिडकीचे ग्रिल तोडण्याचा प्रयत्न करत होते. काही वेळातच 3-4 अनोळखी धिप्पाड माणसे घरात शिरली. त्यांच्या हातात धारदार शस्त्रे होती. माझा थरकाप उडाला. मी एका कोपऱ्यात उभी राहिले. त्या चोरांनी माझ्यावर शस्त्र रोखले आणि घरातील दागिने, पैसे कुठे आहेत ते विचारू लागले. त्या निर्जन ठिकाणी मी कितीही ओरडले तरी माझा आवाज ऐकायला तिथे कोणीच नव्हते. मृत्यू माझ्या अगदी समोर उभा होता. "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." त्या प्रसंगी मला स्वामींच्या या अभय वचनाची आठवण झाली. मी डोळे घट्ट मिटून घेतले आणि अगदी अंतःकरणातून स्वामींचा धावा केला. "स्वामीराया, वाचवा मला. तुमच्याशिवाय या जगात आता माझा कोणीच वाली नाही. धावून या स्वामी, धावून या." आणि चमत्कार घडला. मी डोळे मिटून स्वामींचे नाव घेत होते, इतक्यात अचानक घराच्या बाहेरून एकाच वेळी अनेक कुत्रे अतिशय जोरात आणि हिंस्त्रपणे भुंकत असल्याचा आवाज आला. ते कुत्रे चोरांच्या अंगावर धावून आल्यासारखे वाटत होते. त्याच वेळी घराच्या उघड्या दरवाजातून एक लख्ख प्रकाश आत आला. मी डोळे उघडून पाहिले तर एक वयोवृद्ध आजोबा, ज्यांच्या हातात एक जुना कंदील होता, ते दारात उभे होते. त्यांचा तो करारी चेहरा आणि पाठीमागे भुंकणाऱ्या कुत्र्यांचा वेढा पाहून चोरांची एका क्षणात घाबरगुंडी उडाली. त्या वृद्ध व्यक्तीला पाहताच चोरांनी हातातली शस्त्रे तिथेच टाकली आणि ते जीवाच्या अकांताने घराबाहेर पळाले. त्यांच्या मागे ते कुत्रेही भुंकत पळत गेले. स्वामींची ती अद्भुत लीला चोर पळून गेल्यावर माझा जीव भांड्यात पडला. मी देवाऱ्यापाशी जाऊन स्वामींचे आभार मानले. काही मिनिटात स्वतःला सावरून मी त्या वृद्ध आजोबांचे आभार मानण्यासाठी घराबाहेर आले. बाहेर चांदणे पडले होते. मी आजूबाजूला लांबपर्यंत पाहिले, पण तिथे ना ते आजोबा होते ना ते कुत्रे. तो कंदील घेऊन आलेला म्हातारा माणूस अचानक कुठे गायब झाला हे मला समजलेच नाही. त्या निर्जन भागात मध्यरात्रीच्या वेळी एका म्हाताऱ्या माणसाने कंदील घेऊन येणे आणि अचानक गायब होणे ही साधी गोष्ट नव्हती. काही वेळाने जेव्हा माझे पती घरी आले तेव्हा मी त्यांना रडत रडत हा सगळा प्रसंग सांगितला. त्यांनी सकाळी गावात चौकशी केली, पण त्या रात्री तिथे कोणीही आले नव्हते. तेव्हा मला खात्री पटली की माझ्या पतीने किंवा गावकऱ्यांनी नाही, तर प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनीच त्या वृद्ध व्यक्तीच्या आणि कुत्र्यांच्या रूपात येऊन चोरांपासून माझे प्राण वाचवले होते. स्वामी आपल्या भक्ताला कधीच संकटात एकटे सोडत नाहीत, याची प्रचिती मला त्या रात्री आली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुमचाही स्वामींवर नितांत विश्वास असेल तर संकोच न करता कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ
नक्की लिहा व या सत्य अनुभवाला लाईक आणि शेअर नक्की करा.